दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीतील लोधीवली सीएनजी पंपाजवळील सर्वे नंबर 8 मधील जमिनीत सुरू असलेल्या गृहप्रकल्पाच्या कामामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस गंभीर धोका निर्माण झालाय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या दगड खोदकामामुळे तीव्र कंपन निर्माण होत असून नागरिकांच्या घरांना तडे गेले आहेत. या खोदकामामुळे बबन मुकुंद शितकंदे व नितीन पांडुरंग शितकंदे यांच्या घरांना तडे गेले असून नजीकच्या श्री हनुमान मंदिराच्या प्रवेशद्वारालाही तडे पडले आहेत. त्यामुळे रहिवाशांच्या मालमत्तेला मोठा धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या कामकाजामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होत असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी लोधीवली ग्रामपंचायत, चौक महसूल विभाग, खालापूर महसूल विभाग तसेच MSRDC प्रशासनाकडे लेखी तक्रार सादर करून या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. याशिवाय या गृहप्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांच्या वापरातील पुरातन सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण होण्याची अथवा तो बळकावण्याचा प्रयत्न होण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची शासन व संबंधित प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच नागरिकांच्या जीवित मालमत्ता व सार्वजनिक हक्कांचे संरक्षण करावे अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. आम्ही सर्वजण लोधिवली वाडा येथील कायमस्वरूपी रहिवासी. आम्ही वर्षानुवर्षे इथेच राहतो. आमची घरदार आहेत. आमच्या शेजारी जे बिल्डरनी काम चालू केलंय आणि कुरंगले म्हणून शेतकरी आहेत तेही त्यांना बिल्डिंग बांधण्याकरता जमीन दिलेली. ही जमीन देताना ते कुठला परमिशन घेतला किंवा कुठला परमिशन आणले त्याचा अजूनपर्यंत काही नाही. आम्ही सरकार दप्तरी गेल्यानंतर तिथं आम्हाला सांगितलं की हे कुठलाही परमिशन घेतलेला नाहीये किंवा कुठलीही अशी प्रत घेतलेली नाही का जेणेकरून यांना काम चालू करता येईल. यांचं दिवस रात्र काम चालू आहे. हे सकाळी 6ला पण मशीन चालू करतात, 5ला पण चालू करतात, रात्री 10, 11 वाजेवर मशीन चालू होतं. पूर्णपणे दगड वगैरे आमच्या घराकडे येतोय. पूर्ण घर हादरतोय. आता काल परवा माझ्या बहिणीच्या घरातला ॲक्वागार्ड कोसलून पाणीची लाईन वगैरे सर्व बंद झाली. त्यानंतर तो जो रस्ता आहे, येण्याचा जो रस्ता आहे, हा वर्षानुवर्षे 100-200 वर्षापासून हा रस्ता रहदारीचा चालू आहे. ते आज त्या रस्त्याला गेट टाकला. गेट टाकून हा रस्ता ते थांबवलेला आहे. आणि आम्ही विचारणा केली असता आम्हाला सांगतात का तुम्हाला पर्याय रस्ता देणार आहे. पर्याय रस्ता कुठून आहे? जिथं पाण्याची नदी आहे, जिथं पाण्याचा ओढा आहे त्यातून ते सांगतात का तिथं ऑलरेडी वर्षानुवर्ष पाणी साचतोय. त्या पाण्याची तुंबी पूर्णपणे या घराकडे येते. मग जर भविष्यात हा जर प्रश्न उद्भवला, बिल्डर 1-2 वर्षात बिल्डिंग मधून निघून जाईल, नंतरचे प्रॉब्लेम कोण बघणार किंवा नंतरचे प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करणार? तर तो नदीचा एक आमचा मोठा प्रश्न आहे. त्याच्यानंतर आमचा प्रश्न आहे मेन रस्त्याचा. जर आमचा वर्षानुवर्ष जो रस्ता आहे किंवा पुढील वरती जाणारा डॅम, सरकारी डॅम आहे किंवा MSRDCच्या जागा आहे, त्यांना पूर्णपणे जाणारा हा रस्ता आहे आणि तो येणे म्हणून वापरलेला रस्ता आहे. मग हा रस्ता यांना कुठल्या कायद्याने बंद करता येईल? आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे ह्या भागामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळं यांना एवढी मोठी बिल्डिंग बांधण्याचा परमिशन दिला कोणी? आणि जर परमिशन भेटलाय तर याच्या पाठीमाग कोण आका आहे? तो आका पण आम्हाला शोधायचा आहे. आणि सविस्तर म्हणजे आम्ही ग्रामस्थ असल्यामुळं आम्हाला इथं कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामाच नाही. तुम्ही जे काय पोकलणी वगैरे लावल्यात त्याचं परमिशन घेतलंय का? कुठलंही उत्खनन करताना पहिल्यांदा रॉयल्टी भरली जाते, शासनाला कर भरला जातो. तो कराची पावती तुमच्याकडे आहे का? तुम्ही कुठल्या हिशोबाने उत्खनन करता? आम्ही ज्यावेळी पोलीस स्टेशनला किंवा मंडल अधिकारी किंवा तहसीलदारांकडे गेलो तर ते लोक आमच्याकडे कानाडोला करतात का हे असं नाही तसं नाही करून असा दिवस ढकलत चाललेले आहेत. मग आम्ही नागरिक म्हणून आम्हाला जगण्याचा अधिकार आहे का नाही आहे? मग हे जर असं चालत राहिलं तर कसं काय व्हायचं? आम्हाला आमचा जो रस्ता आहे कायमस्वरूपी तो रस्ता आम्हाला पाहिजे. त्याच्यानंतर जे काही काम चालू आहे त्या कामाचा आम्हाला कुठलाही इथं त्रास होता कामाच नाही. आमच्या घराला होता क्रमाच नाही, घरातल्या माणसांना होता. लोकशक्ती लाईव्हसाठी राकेश खराडे, रसायणी. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.